सागर निळाई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणे ती पुर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पाहराचा छळा विसावला जळविला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि हिला सगळ्या आजच्या ब्लॉगला हिला ब्लेम करणार कारण सकाळपासून चालू नाही केलं आहे आणि मी मस्त ऑफिसमधून जाऊन आलो आहे आणि ब्लॉग स्टार्ट पण केला आहे. आणि आजचा दिवस काय आहे? आम्ही प्रोडक्टिव्ह केलंच नाही. अच्छा. ब्लॉग चालू करणार होतो आपण. आजचा ब्लॉग ॲक्च्युली 22 तारखेवर सगळं डिपेंड आहे. आणि आमच्या आम्ही घरात ॲक्च्युली 1 वीक पासून वी आर ट्राईंग की हे शूट करायचं, पण दोघींपैकी दोघी जसं एक झोपते एक जागी असते, सो ते पॉसिबल झालं नाही आहे. सो आता आम्ही डिसाईड केलं की इट्स व्हेरी लेट बिफोर इट्स व्हेरी लेट की आम्ही पहिले सेटअप करून ठेवू, जसे उठतील तसं पटापट त्यांना रेडी करू आणि मग त्या दोघींना सो सेटअप रेडी करतोय. आणि सगळ्यांनी ज्ञानाचं जे फोटोशूटवाला ब्लॉग बघितला असेल त्यांनी खूप सारं प्रेम दिलं ज्ञानाला. आणि ॲक्च्युली मी स्वतःनीच ज्ञानाचे फोटो आणि रील 4-4, 5-5 वेळा बघितले, डबल. आणि खूप चांगलं वाटलं, प्रेम दिलं. असंच आता आपण इकडे पण करणार आहोत शूट. कसं ते तुम्हाला आता बघायला मिळालंच. थोडं वेगळी कन्सेप्ट आहे आणि वेगळं काहीतरी आहे. बघू कितीपर्यंत सक्सेसफुल होतं आहे आणि कसं होतं आहे. सो कनेक्ट राहतो. अबे माझा अवतार घेऊ नको. एक डायलॉग बघा, इकडे चालू झालेली आहे, डेकोरेशन चालू झालेलं आहे, सेटअप चालू झालेला आहे. तुम्हाला आता हे सेटअप लावल्यानंतर कळालं असेल की एक्झॅक्टली काय आहे. आमच्या घराचं आता नाव चेंज करून अयोध्या ठेवणार आहेत थोड्या वेळात. ए नानू इकडे बघ, एक इकडे. ऑल क्रेडिट गोज टू अयोध्या कन्स्ट्रक्शन करते आमची चिवत्या. आणि बघ चावधू त्यांनी क्यूट असं आम्हाला हेल्प केलंय मंदिर बनवण्यात. आणि दिस टाइम आम्ही बॅकग्राऊंडला साडी घेतलेली आहे. सो इथे आमच्याकडे जाम गोंगाट चाललाय. तर आम्ही बॅकग्राऊंडला यावेळेस साडी घेतलेली आहे, तोरण तसंच आहे. आणि झालं. तो आमचा राम ऑलमोस्ट झोपात आलाय. सीता चिडलेली आहे, पण आम्ही कसं तरी शूट केलं ना. आणि याच्यात काय ग, खारीचा वाटा कोणाचा आहे आमचा? तर आम्ही मस्त शूट केलंय. तर यात खूप मोठा खारीचा वाटा आहे आमचा. कोणाचा वहिनी? चिवताईंचा. सगळा सेटअप त्यांनी केलेला. तो आमचा राम झोपेत आहे, सीता चिडचिड करते, पण मस्त झालंय. थँक्स चुताई. आणि कॉस्ट्युम डिझायनर आहे नानानंदन आमची आई. नाही, यांना मी बोलली लाडू आणायला, एक लाडूची का पार्टी बनवायची आहे. तुझ्या एकटीसाठी आणलं तेवढे लाडू चिवताईंनी. मी काढले 2. तुम्ही दोघे मॅचिंग येतात. सो आफ्टर शूट सीन झोपली. सावी झोपण्याच्या याच्यात आहे. बाबा सीन दिला. यांनी मस्त लाडू बिडू खाल्लेत. हा, आणि शूट करायला सांगितले, थोडंसं शूट केलंय. हा
थोडंसं शूट केलंय आणि आमच्या शूटरनी पण आज शूट नाही केलं. काय झालंय काय माहिती. आणि त्या पोरींनी एवढा गोंधळ घातलेला. काय केलं गोंधळ म्हणजे काय? म्हणजे नाचत होत्या? नाही. तर ज्ञानाला साडी नेसलेली. तर ज्ञानाला झोप आली, ती क्रँकी झाली. नंतर सावी झोपली. सावी झोपेपर्यंत ज्ञानाची साडी सुटली. ती दोन चला आता ह्या तिघींनी खूप आज प्रायोरिटी वाईज आम्ही हे केलं. So आमचा फर्स्ट फॉर्मच प्रायोरिटी होतं त्यांचा फोटो काढणं. फोटो काढणं. फोटोच काढलाय फक्त, बाकी काय. आता या तिघी थकल्यात म्हणून यांना तिघींना नाश्ता करायला घेऊन आलो. चलो. काय काय पाहिजे? एक कचोरी घे, 2 पाणी. एक याला एक बोलतात का? एकाला नाही, हा. 2 पाणीपुरी. दुसरा नंबर हा हा 2 आपण 3-4 जण. हा एक ते मंचुरियन घे. हा. काय पाहिजे रे? आणि जेवणार कोण? जेवण काय झालं. म्हणजे 2-2, 3-3 प्लेट खाल्ल्यानंतर पण यांना घरी जेवले नाही ना. तुम्हाला बरोबर तिघींना पण घरी जेवलीच नाही ना. ए चेतना जेवेल. चेतना तो शिवताईला आमच्या बिघडवू नका तुम्ही दोघी. बघा इथे भरवा भरवीचा प्रोग्राम. बरं एकदा अजून एकदा बरं. आणि मी घेतलेली आहे मस्त जिलेबी. राह इकडे. बघा यांना फोटो काढायला आणलंय वाटतं, असं मला वाटतं. बघा पिशवी पण पकडायला लावली. मला पण त्याचं लागलं. आता काय करणार. बघा काका आणि काकी आलेले आहेत. पोलीसवाल्या काकी आणि बिल्डर काका आलेत. आली आपल्याकडे. पाणी घ्या आता इकडे जरा. एक झोपली. ए शावी. शावी उठली सावी उठली. केस पण भरपूर आहेत ना. तिला भरपूर आहे. तिला काय रात्रीचे 1 वाजलेत आणि हिला लागली भूक 1 वाजता रात्री. आणि आमची पोरगी बघा डायरेक्टर पंढरपूर झोपलेली आहे. आणि चिवताईला काय हसायला येते. चिवताई 12:30 वाजलेत का? मी 1 वाजले समजतंय. काय भूक लागली? काय खायचं तुला? असं लेट पर्यंत जागी राहिली की भूक लागते. काय खायचं तुला? काहीतरी असंच लंच आणि डिनर नंतर आजकाल जास्त भूक लागायची. क्रॉइझंट मागायचं काय? प्रेग्नेन्सी मध्ये पण नाही भूक लागायची आम्ही तेवढं. बघितलं असं असतं. दिवसभरात आम्ही ना यांचं एवढं शूट केलं. मी नाही केलं, यांनीच केलंय. आता काय शूट केलं ते मला बघायला लागेल. छोटे क्लिप्स करायचं होतं पण यांच्यामुळे पॉसिबल झालं नाही शूट करणं. अभि असलं की वेगळी एनर्जी असतं, वेगळं असतं. आम्हाला असं झालं पोरांना सांभाळून किती शूट करू. तरी मी केलं, थोडं केलं आहे ना छोटा. मला असं वाटायला लागलं की मी थोडंसं लंच नंतर थांबलो असतो तर जास्त शूट केलं असतं. ऍक्च्युली आम्ही त्या सिनॅरोमध्ये त्या ह्याच्यात एवढे गुंतलेलो की मला तर हसूच कंट्रोल होत नव्हता की चिवताई काय झालेलं विषय नक्की? काय सो बेसिकली ज्ञाना थोडी क्रँकी झालेली. तिला ती साडी जमत नव्हती आणि सावीची वेगळी स्टोरी चाललेली. सावी झोपेत. तर मला ते आम्हाला एवढं हसण्याचं हे झालेलं की तेवढं नाही शूट करू शकतो. पण मी जेव्हा फोटो बघितले ना तर मला होतं ते बोलतात ना आनंदाश्रू असे निघतात, तसं मला असं निघालं या दोघांना बघून की एक राम आणि एक सीता झालंय. नाही तसं त्यांनी दोघींनी खूप छान साथ दिली. थोडी खूप छान आहे. आणि बघा किती लकी आहेत आमच्या मुली पण की याच वर्षी राम लल्ला आपले विराजमान होणार आहेत मंदिरात. आणि एवढा मोठा सोहळा त्यांच्या नशिबात आला. म्हणजे आम्ही पण त्याला थोडंसं आम्हाला पण भाग्यवान समजतो की असं हा सोहळा एवढा 500 वर्षापूर्वीपासून सगळा चाललेला होता. सो ह्या 22 तारखेला 22 जानेवारीला तुम्ही विसरू नका तुमच्या घरात पण दिवे लावायला. जेव्हा अयोध्यामध्ये खूप मोठा फंक्शन होणार आहे तेव्हा. आणि खूप पूर्ण भारतात नवीन
दिवाळीत जसं आपण सजवतो तसं मस्त असं गुढी वगैरे उभारायला पण सांगितली आहे. सो छानपैकी जेवढं पॉसिबल होईल, ज्याला जसं पॉसिबल होईल तसं तुम्ही घर सजवा. सो ठीक आहे, विसरू नका 22 तारखेला सगळ्यांनी घरात दिवे लावायला आणि दिवाळी बनवायला. कारण छानपैकी की मस्तपैकी आपण जसं दिवाळीला घर सजवतो तसं छान सजवा. गुढी सुद्धा उभारा, छान रांगोळी काढा, असं छान. आम्हाला पण जेवढं होईल तेवढं आम्ही करणार आहोत. ट्राय करणार आहोत. Yes. या मुलींमध्ये माहिती नाही किती पॉसिबल होणार आहे. आणि मस्त आपल्या टीव्हीला ते जे अयोध्यामध्ये होणार आहे ते सगळं लाईव्ह दाखवणार आहेतच, तर तुम्ही एन्जॉय करा सगळ्यांनी, फॅमिली ऑल टुगेदर. आणि होईल तेवढं, ज्याला रामरक्षा येतं त्यांनी रामरक्षा म्हणा, ज्यांना नाही येत त्यांनी राम राम म्हणलं तरी चालेल. तर Yes. मनापासून फक्त देवाची प्रार्थना करा, बिकॉज दॅट ते डे खूप ऑस्पिशियस आहे असं आम्हाला वाटतं सगळ्यांनाच. म्हणजे डे ऑस्पिशियस आहे, सो छानपैकी तो enjoy सेलिब्रेट करा. केला पाहिजे. आणि आता 12 वाजून गेलेले आहेत, तर त्या निमित्ताने तुम्हाला एक अजून सांगतो की हॅपी बर्थडे. अरे बापरे, डोळे पण डोळे पण उघडले. उघडले. हॅपी बर्थडे बोलले तर डोळे उघडले. सो तो पण तुम्हाला माहिती आहे, आता 3 महिने झालेले आहेत 3 मंथ्सची झालेली आहे. आणि 3 मंथ्स असे गेले असं वाटतं. हा ना, काय फास्ट गेले. सो बघूया आता उद्या काय होतंय. पण वी फील लकी इनफ की वी आर ब्लेस्ड की ज्ञाना असं हे ना, असे टँट्रम्स नाही आहेत काय, म्हणजे रात्री आम्हाला कधी जागवलं नाहीये, फक्त सकाळी लवकर उठवते कधीतरी. ते पण कधीतरी. आज आम्ही दोघे पण 5:30 वाजता उठलो, ती पण 5:30 वाजता उठली. हे कधीतरी आणि माणसाला म्हणजे ऍक्च्युली ती झोपली असती, पण ती 5:30 वाजता उठली आणि तिला भूक लागलेली, पोट भरलं आणि ती आहे ना हसत राहिली आमच्याबरोबर, खेळत राहिली, म्हणून आम्ही झोपलो नाही. मी म्हटलं राहू दे, खेळते तर खेळ. हां, त्याच्यानंतर ती झोपली. सो ठीक आहे, आजचा दिवस खूप छान होता. आणि आमच्या घरात अयोध्याचं आज निर्माण केलेलं आमच्या चिऊताईंनी. चिऊचा मोठा त्याच्यामध्ये वाटा होता, कारण की सगळं तिने डेकोर केलेला. आणि नंतर यांच्या साडी किंवा यांचे ड्रेस जे आहेत ते पण सगळं यांनीच केले, मी नव्हतो घरात. सो आमची कॉस्ट्युम डिझायनर मगाशी जसं मी बोलली असेल ब्लॉगमध्ये, ते कॉस्ट्युम डिझायनर आई होत्या. सो आम्ही फक्त मी त्यांना सांगितलं असं असं पाहिजे, त्यांनी सगळं ड्रेस लाईक साडीची धोतीपासून ज्ञानाचं साडीपासून जी दुपट्टा थ्रू हा ना, ते माळा बिळा कुठून आणल्या ते सगळं रुद्राक्षाच्या? आईनी अरेंज केलेलं. आणि मस्तपैकी प्रॉपर कलर वगैरे, ऑरेंज कलर वगैरे सगळं काही त्यांना जसं सांगितलं तसं. आणि बाकीचं जे डेकोरेशन होतं, जे टेम्पल वगैरे बनवलं ते चिवताईंनी केलेलं. सो सगळ्यांनी असं लाईक ग्रुपवालं आमचं होतं. हा, ग्रुपवालं सेलिब्रेशन आम्ही कुठे केलं. ना कुठे मी आणि वहिनी अडकल्यामुळे बाकी सगळेजण खूप जास्त हेल्प करतायत. आणि सगळ्यांना खूप एन्थुसियाझम आहे या गोष्टी करायला. सो आई पण नेहमी असं की आता नेक्स्ट काहीतरी करूया आपण. काहीतरी करूया. तर संक्रांतच्या वेळेस 26 असं जानेवारी ते- आता आहे, ती पण म्हणते ते पण करूया. मी म्हटलं ठीक आहे, टीचर आता टीचरांना करायचं तर करूया. तर असं एक केल्यावरती सगळ्यांना आयडियाज येतात एक्झॅक्टली काय करायला. सगळेजण आपल्या आयडियाज इनपुट करतात आहेत. सो याच्या पुढे पण तुम्हाला असे बघायला मिळतील आमच्या घरात काय काय आयडियाज तुम्हाला दाखवेलच मी. सो तोपर्यंत ठीक आहे, असंच आपल्या ब्लॉगला प्रेम देत राहा, आम्हाला प्रेम देत राहा. आणि तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि मजेत राहा. बाय 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 चिवत्या. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.